कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. खोक्याच्या घरावर बुलडोझर. वन विभागाच्या जागेवर अनधिकृत घर बांधल्यामुळे कारवाई. शिरूर कासारपासून काही अंतरावर खोक्याचं घर. यापूर्वी घराच्या झाडाझडतीत वाळलेल्या प्राण्यांचं मांस आणि कातडे जप्त. खोक्या असो वा बोक्या, कुणालाही सोडणार नाही, सगळ्यांना ठोकणार. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा. तर सतीश भोसलेच्या घरावरील कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया. बीड पोलीस सतीश भोसले उर्फ खोक्याला घेऊन प्रयागराजहून विमानानं रवाना. तर पुणे विमानतळावर दाखल होत बाय रोड बीडमध्ये येणार. खोक्यावर आतापर्यंत 3 गुन्ह्यांची नोंद. धनंजय देशमुखांचे निकटवर्तीय दादा खिंडकर बीड पोलिसांसमोर सरेंडर. मारहाण आणि घरावर हल्ल्याप्रकरणी खिंडकरवर गुन्हा. तर खिंडकर कराडपेक्षा मोठा का? ठाकरे गटाच्या परमेश्वर सातपुतेंचा आरोप. बीडमध्ये दादा खिंडकरनं मारहाण केलेल्या ओमकार सातपुतेंचा व्हिडिओ समोर. तर ओमकार सातपुतेंकडून टोळक्यासह एका तरुणाला अमानुष मारहाण. देशमुख हत्या प्रकरणातनं लक्ष हटवण्यासाठी व्हिडिओ बाहेर काढतायत. कार्यकर्त्यांचे व्हिडिओ काढून राजकीय डाव टाकला जातोय. बीडमधील मारहाणीच्या व्हिडिओवर जरांगेंचा आरोप. नाशिकमधील सीसीटीव्हीत दिसणारी व्यक्ती कृष्णा आंधळे नाही, पोलिसांची माहिती. तर आंधळे गंगापूर रोड परिसरात फिरत असल्याच्या स्थानिकांच्या दाव्यानंतर पोलिसांची रात्रभर शोध मोहीम. बीड पोलिसांच्या वर्दीवर आता फक्त स्वतःच्या नावाचा उल्लेख असणार. आडनावाचा उल्लेख काढणार. तर सामाजिक सलोखा राखण्यासाठी बीडचे एसपी नवनीत कौवत यांचा निर्णय. अमरावती विमानतळावरून हवाई उड्डाणाचा मार्ग आता मोकळा. विमानतळाला मिळाला DCGI कडून आता एरोड्रम परवाना. दरम्यान 31 मार्चला आता पहिलं प्रवासी विमान झेप घेणार. देशभरात आज होळीचा उत्साह. रत्नागिरीमध्ये ढोल ताशाच्या गजरात पौर्णिमेचे होम. अमरावती जळगावात पारंपरिक नृत्य करत होळी साजरी. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.